आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र। आज आमचे कल्याणचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास साहेब आलेले आहेत। सोलापूरमध्ये त्यांची मुलगी आहे आणि त्या मुलीला भेटायला ते आले असताना मला माझ्या ऑफिसला त्यांनी भेट दिली। मला वाटतं हे दुसऱ्यांदा साहेब आलेले आहेत आणि ज्या वेळेस ते सोलापूरला येतात त्या प्रत्येक वेळेस मला आवर्जून ते भेट देतात। हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या त्यांच्या कार्यापासून म्हणजे 1966 पासून ते शिवसैनिक आहेत। ज्यावेळेस शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून म्हणजे बाळासाहेबांना यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे। बाळासाहेबांची प्रत्येक छबी बघितलेली आहे। आम्ही बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, पण बाळ हरदास साहेब त्यावेळेस भेटू शकले। आज त्यांचं आम्हाला दर्शन झालं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं आम्हाला दर्शन झाल्यासारखं आहे। आणि त्यांनी हे स्केच मला भेट दिलेली आहे। हे स्केच पंडित यांनी महेंद्र पंडित यांनी तयार केलेलं हे स्केच आहे। अत्यंत एकदम मला वाटतं एक नंबर असं पोर्ट्रेट फोटो आहेत बाळासाहेबांचे। आणि ही जी अशी कला आहे ती बाळासाहेबांनी जर बघितली असती तर त्यांना खूप आनंद झाला असता। उद्धव साहेबांना त्यांनी ही भेट दिलेली आहे। उद्धव साहेब पण हे बघून खूप भारावून गेले। अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक या महाराष्ट्रभर आहेत, जे कलेने कार्याने आणि विचाराने बाळासाहेब ठाकरेंशी प्रेरित होऊन या महाराष्ट्रभर त्यांनी शिवसेना वाढवलेली आहे। आज बाळ हरदास साहेब यांचं वय मला वाटतं 80 वय आहे आणि एवढा वयातही ते सक्रिय आहेत। आज 60 वय झालं तर माणसाच्या हातात काठी येते, पण आज 85 वय असून सुद्धा 80च्या घरात जाऊन सुद्धा हा व्यक्ती एवढं करतो म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना हे एक प्रकारे ऊर्जा आहे। हे असे ऊर्जावान व्यक्ती बाळासाहेबांनी घडवले म्हणून शिवसेना निर्माण झाली। या गद्दारांनी काल परवा या गद्दारांनी जी शिवसेना फोडली त्यांनी बाळ हरदास साहेबांचे पाय धुवून पाणी पिले पाहिजे की 80 वर्ष होऊन सुद्धा ते निष्ठेने वागले, पण भडव्यानं तुम्हाला एवढं देऊन सुद्धा तुम्ही गद्दार बनलात। हे वाईट वाटते खूप हे पाहून आम्हाला। तुम्ही बोला 2 शब्द। हे पुस्तक जे आहे हे तिसरं पुस्तक आहे बाळासाहेबांच्या जीवनावर। बाळासाहेबांनी सांगितलं की जीवनगाथा वगैरे लिहायची नाही, विशिष्ट पद्धतीने आम्ही केलेलं आहे। बाळासाहेब असताना करणार होतो, परंतु ते झालं नाही, आता आम्ही केलेलं आहे।